एका छोट्याशा गावात स्वामी समर्थांचे एक निस्सीम भक्त राहत होते। त्यांचा लहान मुलगा अचानक गंभीर आजारी पडला। दिवसेंदिवस त्याची प्रकृती खालावत चालली होती। गावातील वैद्य, डॉक्टर आणि अनेक उपचार करूनही काहीच फरक पडत नव्हता। अखेर डॉक्टरांनीही हात टेकले आणि म्हणाले, आता देवच काही करू शकतो। हे ऐकून त्या वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली, पण त्यांनी हार मानली नाही। त्यांनी देवघरात स्वामी समर्थांचा फोटो ठेवला आणि अखंड श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप सुरू केला। डोळ्यात अश्रू, मनात वेदना आणि ओठांवर फक्त स्वामींचे नाव होते। रात्रभर भक्तिभावाने जप करत असताना त्यांचा डोळा लागला। स्वप्नात स्वामी समर्थ प्रकट झाले। तेजस्वी रूप, भगवी वस्त्रे आणि चेहऱ्यावर दिव्य स्मित। स्वामी त्या आजारी मुलाजवळ गेले आणि त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवत म्हणाले, घाबरू नकोस, सर्व ठीक होईल। सकाळी आश्चर्यकारक बदल दिसू लागला। मुलाची तब्येत हळूहळू सुधारू लागली आणि काही दिवसात तो पूर्णपणे बरा झाला। हे पाहून संपूर्ण गाव थक्क झाले। त्या दिवसापासून त्या कुटुंबाची स्वामी समर्थांवरील श्रद्धा आणखी वाढली। म्हणूनच आजही लाखो भक्त संकटाच्या काळात श्रद्धेने श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपत राहतात। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।